नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आमच्या दम मारो दम या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर आज खरं तर हा विषय घेण्याचं महत्त्वाचं कारण आहे, कारण बॉलिवूडच्या चमचमत्या दुनियेची काळी बाजू आता समोर आली आहे. रिया चक्रवर्तीच्या चौकशीमध्ये दीपिका पदुकोण, नम्रता शिरोडकर, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान या 4 बड्या अभिनेत्रींची नावं समोर आली आहेत. त्यामुळे बॉलिवूडमध्ये भूकंप आलाय आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या तपासात एक धक्कादायक खुलासे आता समोर येऊ लागलेत. सुशांत सिंगची टॅलेंट मॅनेजर जया साहाच्या चौकशी दरम्यान बॉलिवूडचं ड्रग कनेक्शन उघड झालंय. खरं तर बॉलिवूड आणि ड्रग्सची अनेक वेळा चर्चा झाली आहे, पण यावेळी एक मोठं रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे. सुशांत सिंगची टॅलेंट मॅनेजर जया साहाच्या चौकशी दरम्यान एनसीबीच्या हाती नेमकी कोणती महत्त्वाची माहिती लागली आहे? या ड्रग्ज रॅकेटचा पाकिस्तानशी काय संबंध आहे? आगामी काळात आणखीन कोण कोण एनसीबीच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे? यावरच आमचा हा आजचा कार्यक्रम आहे, ज्याचं नाव आहे दम मारो दम. सुशांत सिंगच्या आत्महत्येची चौकशी करत असताना बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन उघड झालंय. सुशांत सिंगची टॅलेंट मॅनेजर जया साहाच्या चौकशी दरम्यान दीपिकाची मॅनेजर करिश्माचं नावही समोर आलंय आणि त्यानंतर एक मोठी नावं आता समोर येत गेली. खरं तर या ड्रग्ज रॅकेटची वाच्यता होऊ नये म्हणून जयानं पुरेपूर काळजी घेतली होती आणि त्यासाठी तिनं वेगळा ग्रुपही तयार केला होता. तसंच कोडवर्डचा वापरही करण्यात आला होता. पण एनसीबीच्या नजरेतून तिची चलाखी सुटली नाही. एनसीबीच्या चौकशीत त्याचा भांडाफोड झालाय. बघूयात यावरीलच आमचा हा खास रिपोर्ट. ड्रग्ज चॅटमध्ये SDN आणि K इंग्रजीच्या या 4 अक्षरांमुळे बॉलिवूडमध्ये अक्षरशः भूकंप आलाय. SDN आणि K. जया साहाकडे एनसीबीनं केलेल्या चौकशीतून ही बॉलिवूडमधली काही सांकेतिक नावं समोर आली आहेत. या नावांविषयी आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. जया साहाच्या चौकशीत बॉलिवूडमधील अनेक बड्या सेलिब्रिटी तिच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सहभागी असल्याचं उघड झाल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे या ग्रुपमध्ये केवळ ड्रग्ज विषयी चर्चा केली जात होती. एनसीबीनं केलेल्या तपासात 2 व्यक्तींमधील चॅटिंगमधून ड्रग्ज विषयीची माहिती हाती लागली आहे. त्यापैकी एक नाव हे D या इंग्रजी अक्षरापासून सुरू होतं. 28 ऑक्टोबर 2017चं हे चॅट आहे. D लिहिते की तुझ्याकडे माल आहे का? याला केनं उत्तर दिलंय, माझ्याकडे आहे पण तो घरात आहे, मी वांद्रे इथं आहे. केनं पुन्हा विचारलं, जर तुला हवं असेल तर मी अमितला सांगू? त्यावर डीनं उत्तर दिलंय, हो प्लीज. मग केनं लिहिलं, अमितकडे आहे आणि तो घेऊन येतोय. त्यावर डीनं विचारलं, ना, वीड नाही. त्यावर केनं उत्तर दिलं, तू किती वाजता कोकोला येणार आहेस? त्यावर डी म्हटला, 11:30 किंवा 12 वाजतील. तसंच डीनं पुढे विचारलं की शैल किती वाजता पोहोचणार आहे? त्यावर केनं उत्तर दिलं, मला वाटतंय तो 11:30 म्हटला आहे, कारण त्याला 12 वाजता दुसरीकडे जायचंय. बॉलिवूडमध्ये कुणासाठी वापरला जातो डी हा कोडवर्ड? कोण आहे ड्रग्ज गँग मधील के? आणि एन ला कोणतं ड्रग्ज पाहिजे होतं? के ही जर करिश्मा असेल तर एस दुसरी तिसरी कुणी नसून ती अभिनेत्री श्रद्धा कपूर आहे. श्रद्धा कपूर ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री असून सध्याच्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते. श्रद्धा कपूरचे कोट्यवधी फॅन्स आहेत. विशेष म्हणजे श्रद्धा कपूरनं छिछोरे या सिनेमात सुशांत सिंग राजपूत सोबत कामही केलंय. पण हे ड्रग्ज प्रकरण अंगाशी येईल याची त्यावेळी श्रद्धाला जराही कल्पना नसेल. श्रद्धा आणि सुशांतची टॅलेंट मॅनेजर असलेल्या जया साहानं या 2 चॅटमध्ये काय म्हटलंय ते जरा निरखून बघा. जया साहा ही श्रद्धा कपूरला म्हणते की खाली आल्यानंतर मला कॉल कर, मी खाली येऊन तुला भेटते. तसंच जया साहा म्हणते की हॅलो, मी जिनल सोबत आज CBD ऑइल पाठवत आहे. त्यावर श्रद्धा कपूर तिला थँक्यू म्हणतीये. तसंच आपल्याला SLB ला भेटायचंय असंही ती म्हणतीये. SLB हे फिल्म इंडस्ट्रीतलं मोठं नाव असल्याचं सांगितलं जात आहे. आता लवकरच या नावाचाही उलगडा होणार असल्याची चर्चा आहे. पण जया आणि श्रद्धाच्या या चॅटवरून
एक गोष्ट स्पष्ट झालीये आणि ती म्हणजे श्रद्धा कपूरनं जया साहाकडे CBD ऑइल मागितलं होतं आणि हे एक प्रकारचं ड्रग्ज आहे. श्रद्धाला ड्रग्ज पुरवण्याचं काम जया साहा करत असल्याचं तपासात समोर आलंय. NCBनं आजवर केलेल्या तपासात सुशांतची टॅलेंट मॅनेजर जया साहा ही या ड्रग्ज रॅकेटची सूत्रधार असल्याचं उघड झालंय. तसंच तिचे श्रद्धा कपूरशी असलेले संबंधही लपून राहिलेले नाहीयेत. जया साहाची कंपनी 45 सेलिब्रिटींसाठी टॅलेंट मॅनेजमेंटचं काम करत आहे आणि त्यामुळे आता हे ड्रग्ज कनेक्शन आणखीन गुंतागुंतीचं होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर बॉलिवूडच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाल्यामुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. DKS या कोडवर्डमुळे अनेक बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींची नावं पुढे आली आहेत. या रॅकेटचं नेटवर्क परदेशात असल्याचंही आता बोललं जात आहे. त्यामुळे NCB कडून या प्रकरणाचा सखोल तपास केला जातोय. तसंच रियानं ड्रग्ज विषयी केलेला दावा देखील फोल असल्याचं आता लपून राहिलेलं नाहीये. बघूयात यावरीलच आणखीन एक रिपोर्ट. चंदेरी दुनियाला ड्रग्जचा शाप, बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन उघड, बड्या सेलिब्रिटी ड्रग्जच्या जाळ्यात, लवकरच NCB करणार चौकशी. 14 जूनला अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी चौकशी सुरू झाली तेव्हा फिल्म इंडस्ट्रीचा हा भेसूर चेहरा उघड होईल याची कुणाला साधी कल्पनाही नव्हती. आजवरच्या बॉलिवूड विषयीच्या सगळ्या धारणा हवेत विरून गेल्या आणि बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन पुन्हा एकदा उघड झालंय. खरं तर सुशांतच्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी सुरू केला, मात्र तो पुढे CBI कडे सोपवण्यात आला. मग EDनं तपासाला सुरुवात केली, पण जेव्हा या प्रकरणात अंमली पदार्थ विरोधी विभागानं एंट्री घेतली तेव्हा बॉलिवूडचा खरा चेहरा हळूहळू उघड होत गेला. जर हा ड्रग्जचा विषय असेल तर मी फार ड्रग्ज घेतलेला नाही. मी केवळ एकदाच ड्रग्ज घेतलाय आणि एकदा MDMA घेतलाय. तुझ्याकडे MD आहे? नाही, संपलंय. त्यासाठी कॉल करू शकतोस? मला वाटतंय होय. बाहेर ये. सुशांतची आत्महत्या की हत्या या वादात आता बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शननं एंट्री घेतली आहे. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीच्या चॅटिंग मधून ही धक्कादायक माहिती उघडकीस आली. विशेष म्हणजे या चॅटमध्ये रिया ड्रग्जची मागणी करत असल्याचं समोर आलं. मी त्याला श्रुतीशी कोऑर्डिनेट करायला सांगितलंय. फायदा होईल असं वाटतंय. थँक्यू सो मच. नो प्रॉब्लेम ब्रो. फायदा होईल अशी आशा आहे. चहा, कॉफी अथवा पाण्यात 4 थेंब टाकून पिण्यास दे. त्याचा परिणाम होण्यासाठी 30 ते 40 मिनिटं लागतात. या चॅटमुळे सुशांत प्रकरणात रिया सोबतचं जया शहाचं नाव समोर आलं. सुशांतला ड्रग्ज देण्याविषयी माहिती यातून समोर आली. सुशांत केस में जैसे ही ड्रग कनेक्शन का खुलासा हुआ, नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो यानी NCB फौरन हरकत में आ गई और एक एक करके उन किरदारों को सामने लाने लगी जिनका नाम इस केस में कहीं ना कहीं लिया जा रहा था. सुशांत प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन उघड झाल्यानंतर NCBनं रियाचा भाऊ शोविकच्या मुसक्या वळल्या आणि मग हळूहळू हे ड्रग्ज कनेक्शन समोर आलं. मात्र रियाकडून ड्रग्ज सेवनाचा इन्कार केला जातोय. I've absolutely never consumed drugs and I deny this conversation and I would like to save this because अभी भी मेरा इन्वेस्टिगेशन होने वाला है NCB के साथ और यहाँ मैं कुछ भी स्टेटमेंट दूंगी it can affect the investigation there, but I am willing for a blood test and I completely stand by the fact that I do not consume any kind of drugs. पण अखेर रियानं ड्रग्ज घेत असल्याची NCB कडे कबुली दिली. सुशांत सोबत आपण ड्रग्ज घेत असल्याचं रियानं मान्य केलं. यानंतर तपासातून एक एक माहिती उघड होत गेली. रियाच्या चॅटमधून ड्रग्ज कनेक्शन उघड झाल्यानंतर NCBनं ड्रग्ज घेणाऱ्यांविरोधात फास आवळायला सुरुवात केली. धक्कादायक बाब म्हणजे रियानं ड्रग्जच्या देवाणघेवाणीसाठी खास एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता. त्यात सॅम्युअल मिरांडा, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती, सिद्धार्थ पिठाणी, आयुष शर्मा, आनंदी आणि दीपेश सावंत यांचा समावेश होता. हाय रिया, स्टफ जवळपास संपलाय. शोविकच्या मित्राकडून तो आम्हाला मिळेल का? पण त्याच्याकडे हॅश आणि बर्ड आहे. एकीकडे सुशांतची प्रकृती बिघडत असताना रियानं त्याच्यावर उपचार करण्याऐवजी ड्रग्ज दिल्याचा तिच्यावर गंभीर आरोप करण्यात आलाय. CBD ऑइल ऑल्टरनेट थेरपी म्हणून वापरलं जात असल्याचं रियानं सांगितलंय.
डार्क नेट मार्फत ड्रगची मागणी केली गेली. डार्क नेटचं परदेशात ड्रगचं मोठं जाळ आहे. फिल्म इंडस्ट्रीचा सर्वात मोठा हा सायबर प्लॅटफॉर्म आहे. रियानं ज्या पेडलर करून ड्रग्ज खरेदी केलं त्याने डार्क नेटचा वापर केला होता. ड्रग्ज, कॉन्ट्रॅक्ट किलिंगसह अनेक गंभीर गुन्हे या नेटवर्क मार्फत तडीस नेले जातात. रिया की गिरफ्तारी के बाद ऐसा लगा जैसे ड्रग कनेक्शन की जांच अब पूरी होने को है, लेकिन रकुलप्रीत, सारा अली खान और सिम्बोड खंबाटा का नाम सामने आ गया. एनसीबी की टीम इनसे जल्द ही पूछताछ कर सकती है. इनसे पूछताछ भी नहीं शुरू हुई कि इस बीच डी और के साथ यस यानी श्रद्धा कपूर की चैट सामने आ गई. श्रद्धा कपूरच्या चॅटिंग मधून तिने ड्रगची मागणी केल्याचं उघड झालंय. खाली आल्यानंतर मला कॉल कर, मी खाली येऊन तुला भेटते. हॅलो, मी जिनल सोबत आज CBD ऑइल पाठवते. थँक्यू. ऐक ना, मला SLB ला भेटायचंय. आता या ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड निर्माता मधु मांटिना वर्माचं नाव NCB कडून करण्यात आलेल्या चौकशीत समोर आलंय. फिल्म इंडस्ट्रीचं ड्रग्ज कनेक्शन उघड झाल्यानं आता सुशांतच्या मृत्यूचं कारण चर्चेत आलंय. सुशांतच्या मृत्यूला ड्रग्ज तर कारणीभूत नाही ना, असा सवाल सुद्धा उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एकूणच ड्रग्ज प्रकरणामुळे रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ झाली आहे. आपण निर्दोष असलेला दावा रियाकडून करण्यात आला होता, मात्र रियाकडून बरीच महत्त्वाची माहिती NCBच्या हाती लागली आहे. ड्रग्ज खरेदी केल्याचं रियानं चौकशीत सांगितलंय, तसंच ड्रग्ज घेतल्याचीही माहिती तिने दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळी दिशा मिळाली असून बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन यातूनच आता समोर आलंय. सुशांत प्रकरणी आणखीन एक गौप्यस्फोट. बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन उघड. रियावर जेल यात्रेची टांगती तलवार. अनेक सेलिब्रिटी NCBच्या टार्गेटवर. ड्रग्ज प्रकरणी रिया चक्रवर्तीच्या अडचणी आणखीन वाढणार आहेत. ती आता चांगलीच कायद्याच्या कचाट्यात अडकली आहे. पूर्वी ज्या प्रकारचं तिचं आयुष्य होतं ते आता तिला स्वप्नवत वाटू लागलंय, कारण दिवसागणिक तिचा ड्रग्ज प्रकरणातील सहभाग उघड होत चाललाय. आपला बॉयफ्रेंड सुशांत सोबतची रियाची अनेक छायाचित्र आणि व्हिडिओ आता समोर आली आहेत. या छायाचित्रांनी रियाच्या ड्रग्ज कनेक्शनचा पर्दाफाश केलाय. यामध्ये कठीण गणित सोडवणारा सुशांत दिसत असून त्याच्या समोर टेबलावर बसलेली रिया नजरेस पडतीये, तर कधी सुशांत समोर सिगरेटच्या धुराची चक्र सोडणारी रिया बघायला मिळतीये. हे व्हिडिओ पाहिल्यानंतर काही वेगळं सांगण्याची आवश्यकता भासत नाही, कारण ही दृश्यच सगळं काही सांगून जात आहे. ड्रग्ज घेत नसल्याचा दावा करणाऱ्या रियाचं वास्तव यातून उघड झालंय. रिया चक्रवर्तीचं बोलणं आणि वागण्यात अंतर असल्याचं जगासमोर आलंय. हे व्हिडिओ त्याचे साक्षीदार आहेत. I absolutely never consumed drugs. I am willing for a blood test, and I completely stand by the fact that I do not consume any kind of drugs. क्योंकि रिया चक्रवर्ती की कथनी और करनी में काफी अंतर है, जो दुनिया के सामने आ चुका है. रिया सेठ तो नारकोटिक कंट्रोल ब्यूरो के अधिकारी सवा सेठ. नारकोटिक कंट्रोल ब्यूरो के अधिकारियों ने रिया के सामने सवालों के ऐसे बम दागे कि रिया अपने ही बातों में उलझ गई और अंत रिया ने कबूल किया कि वो ड्रग्स लेती थी. सुशांत आणि त्याच्या मित्रांसाठी ड्रग्ज खरेदी केल्याचं रियानं सुरुवातीला NCBच्या चौकशीत सांगितलं होतं, पण आता स्वतःही ड्रग्ज घेतल्याची कबुली रियानं दिली आहे. NCBनं रियाला जवळपास 50 कठीण प्रश्न विचारले. त्यामधून रियाच्या वैयक्तिक आयुष्याविषयी NCBला माहिती मिळवता आली आहे. ते प्रश्न असे होते की सुशांतशी असलेले तिचे संबंध आणि ड्रग्जचं व्यसन याविषयी रियाला काहीच लपवता आलं नाही, आणि त्याचमुळे हळूहळू रियाकडून ड्रग्ज कनेक्शनचा उलगडा होत गेलाय. रियानं चौकशी दरम्यान बॉलिवूडमधील अनेक बड्या सेलिब्रिटींचीही नावं घेतली आहेत. त्यामुळे बॉलिवूडची काळी बाजू उजेडात आली आहे. आजवर NCBनं केलेल्या तपासात या ड्रग्ज कनेक्शनची बरीच माहिती उघड झाली आहे. त्यामुळे आगामी काळात रियाच्या अडचणीत आणखीन वाढ होणार आहे. भविष्यात काय वाढून ठेवलंय याची रियाला कल्पना नसेल. NCBनं तपासादरम्यान ड्रग्जच्या खरेदी विक्रीची माहिती मिळवली आहे. त्यामध्ये रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि दीपेश सावंतचा सहभाग असल्याचा NCBला संशय आहे.
आगामी काळात या दोघांच्या चौकशीत आणखीन काही नावं समोर येण्याचीही शक्यता वर्तवली जातीये. श्रद्धा, रकुल आणि साराचीही होणार चौकशी. रियाच्या चौकशीत बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनचा पर्दाफाश झालाय. रियाच्या चॅटमधून अनेक बड्या अभिनेत्रींची नावंही समोर आल्याचं बोललं जात आहे. त्यामध्ये श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंग यांचाही समावेश आहे. या अभिनेत्रींची एनसीबीकडून चौकशी होण्याचीही शक्यता वर्तवली जातीये. तसं झाल्यास बॉलिवूडमधील आणखीन काही नावं समोर येण्याची शक्यता आहे. एनसीबीकडून ड्रग्ज प्रकरणाची चौकशी जसजशी पुढे जात आहे तसतशी नवनवी माहिती समोर येऊ लागलीय. रियानं मीडिया आणि तपास यंत्रणांना अर्धसत्य सांगितल्याचं बोललं जात आहे. पण आता हळूहळू उरलेली माहिती देखील उघड होणार असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलंय. एनसीबीच्या हाती लागलेल्या पुराव्यावरून रियाला जवळपास 10 वर्षांची शिक्षा होण्याचीही शक्यता वर्तवली जातीये. त्यामुळे करिअर सुरू होण्यापूर्वीच ते धुळीस मिळणार हे नक्की. पण या प्रकरणात केवळ रियाच नाही तर तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीही एनसीबीच्या जाळ्यात अडकलाय. रियाच्या अटकेपूर्वी शौविकनं ड्रग्ज घेत असल्याचं एनसीबीच्या चौकशीत कबूल केलं होतं. पण रिया आणि शौविकच्या चॅटमधून त्यावर शिक्कामोर्तब झालंय. एनसीबीनं सुरुवातीला शौविकच्या मुसक्या आवळल्या आणि त्यानंतर रियाला अटक केली. आता आगामी चौकशीत हे बहीण भाऊ आणखी कोणती कबुली देणार यावर एनसीबीच्या पुढच्या तपासाची दिशा ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. लोकमत स्पेशल आमच्या खास कार्यक्रमात अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर बॉलिवूड आणि ड्रग्जचं तसं जुनंच नातं आहे. यापूर्वी देखील ड्रग्जचे प्रकार बॉलिवूडमध्ये उघड झालेत. पण यावेळी एनसीबीनं ठोस पुरावे गोळा केलेत. त्यामुळे संशयितांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. तसंच बॉलिवूडमधील सेलिब्रिटींचंही धाबं दणाणलंय. कारण ड्रग्ज प्रकरणी तब्बल 10 वर्षांच्या शिक्षेची कायद्यात तरतूद आहे. बघूयात रिया आणि बॉलिवूड यांच्यातील हे ड्रग्ज कनेक्शन. ड्रग्ज प्रकरणी रियाचा पाय खोलात. रियाचे चॅट एनसीबीच्या टार्गेटवर. बॉलिवूडमधील सेलिब्रिटींचं धाबं दणाणलं. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी ड्रग्जचा अँगल समोर आल्यामुळे आता रियाचा तुरुंगातला मुक्काम वाढणार हे नक्की आहे. कारण रियाच्या चौकशीतून अनेक महत्त्वाचे धागेदोरे एनसीबीच्या हाती लागलेत. यामुळे रियाचा पाय आणखीन खोलात चालल्याचं चित्र आहे. रिया आणि बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनमुळे या प्रकरणाला आता नवीनच वळण लागलंय. आगामी काळात रियाला एनसीबीच्या आणखीन काही कठीण प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. रियाच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे. तसंच बुधवारी उच्च न्यायालयात तिच्या जामिनावर सुनावणी सुद्धा होणार आहे. खरं तर 2 वेळेला न्यायालयानं रियाचा जामीन अर्ज फेटाळला आहे. पहिल्यांदा महानगर दंडाधिकाऱ्यांनी जामीन अर्ज फेटाळला होता, तर दुसरा जामीन अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळला. त्यामुळे आता रियानं उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. पण ड्रग्ज प्रकरणी रियाच्या अडचणींमध्ये सातत्यानं वाढ होतीये. कारण रियाचे नवनवीन चॅट आता समोर येत आहेत. रिया आणि जया यांच्यातल्या व्यक्तिगत चॅटच्या व्यतिरिक्त आणखीनही काही नवीन नावं समोर येत आहेत. सुशांत प्रकरणी रियाच्या ड्रग्ज कनेक्शनमुळे काही महत्त्वाची माहिती सुद्धा उघड होण्याची शक्यता वर्तवली जाते. रियाच्या चौकशीत बरीच महत्त्वाची माहिती एनसीबीच्या हाती लागली. रियाच्या चॅटमधून या ड्रग्ज कनेक्शनचा उलगडा झाला. या पुढच्या तपासात बॉलिवूडमधल्या काही खास सेलिब्रिटींची नावं समोर येण्याची शक्यताही वर्तवली जाते. रिया आणि जया साहा यांच्यातील चॅट एनसीबीच्या तपासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. रियाच्या चौकशीत जी माहिती एनसीबीला मिळाली त्यामध्ये ड्रग्ज खरेदी विक्री करणं, त्यासाठी पैसे पुरवणं, त्याची वाहतूक करणं या कायद्यानुसार त्यांना वेगवेगळ्या शिक्षा होऊ शकतात.
एनसीबीनं रियावर NDPC कायद्यानुसार सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे. कलम 8C, 28, कलम 29, 20B आणि 27A लावण्यात आलंय. कलम 8C ड्रग्सची तस्करी करणं यामध्ये 6 महिन्यांच्या शिक्षेची तरतूद आहे. कलम 28 नुसार ड्रग्स खरेदी करणाऱ्याला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते, तसंच 1 लाखांचा दंड सुद्धा. 20B कलमानुसार गांजा पुरवण्याचा गुन्हा आहे, यामध्ये 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. कलम 27A ड्रग्सच्या खरेदी विक्री विषयीचं आहे, यामध्ये सुद्धा 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. रिया प्रकरणामध्ये NCBनं 590 ग्रॅम हशीश, 64 ग्रॅम LSD आणि 304 ग्रॅम गांजा जप्त केलाय. त्यामुळे रियाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. सुशांत सिंह प्रकरणात NCBनं 10 ते 12 जणांना अटक केलंय. रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक व्यतिरिक्त ड्रग पॅडलर, नार्को डीलर यांचा यात समावेश आहे. त्यामुळे रोज या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येऊ लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बॉलिवूडच्या सेलिब्रिटींचं ड्रग्ज आणि अप्रत्यक्षरित्या पाकिस्तान कनेक्शन यामुळे समोर येण्याचीही शक्यता आहे. सुशांत सिंगच्या मृत्यू प्रकरणाचा तपास आता ड्रग्ज भोवती केंद्रित झालाय आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या तपासात अनेक धक्कादायक नावं समोर आली आहेत. दीपिका पदुकोण, नम्रता शिरोडकर, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान या 4 बड्या अभिनेत्रींची नावं आता समोर आली आहेत. तर हे ड्रग्ज पाकिस्तान मार्फत भारतात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशला NCBनं समन्स बजावलंय, तर सुशांत सिंगची टॅलेंट मॅनेजर जया सहाच्या चौकशी दरम्यान दीपिकाची मॅनेजर करिश्माचं नाव समोर आलंय. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो जया सहा आणि सुशांतची एक्स मॅनेजर श्रुती मोदीची गेल्या काही दिवसांपासून चौकशी करते आणि त्यामध्ये हे अनेक धक्कादायक खुलासे झालेत. दरम्यान श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांना देखील NCB लवकरच चौकशीसाठी समन्स पाठवणार आहे. त्यामुळे बॉलिवूडच्या आणखीन कुणाकुणाची नावं समोर येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि यासह आमच्या या खास कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.